राज ठाकरे आमचे मित्र, उद्धव ठाकरेंचे कुठे धुपटं निघालं ते मी सांगतो. रावसाहेब पाटील दानवे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. पक्षाने मला 35 वर्ष सन्मान दिला. मी उद्धव ठाकरेंसारखा काळा बुरका घालून, शेपूट खाली घालून विधान परिषदेत नाही गेलो. दानवेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष सत्तेत गेले आणि फेल झाले. मी 35 वर्ष यशस्वी झालो. दानवे 2.5 वर्षात लाच घालवणारे उद्धव ठाकरे काय माझी किंमत सांगतील? निवडणुकीनंतर भाजपच्या ताब्यात जास्त महापालिका येतील. दानवे राज ठाकरे आमचे मित्र आहेत. उद्धव ठाकरेंचं कुठं धुपटं निघालं ते मी सांगतो. अशा शब्दात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. काल उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे यांना त्यांच्या पक्षात देखील कुणी विचारत नसल्याची टीका केली होती. त्यानंतर दानवे यांनी आज दिनांक 25 रोजी गुरुवारी शहरातील भाजप कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत 35 वर्ष मला पक्षानं सन्मान दिला. मी उद्धव ठाकरे यांच्यासारखा काळा बुरका घालून, शेपूट खाली घालून विधान परिषदेत गेलो नाही, अशा शब्दात टीका केली आहे. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष सत्तेत गेले आणि फेल झाले. मी 35 वर्ष यशस्वी झाल्याचं दानवे म्हणाले. 2.5 वर्षात लाच घालवणारे उद्धव ठाकरे काय माझी किंमत सांगतील, असा सवाल दानवे यांनी उद्धव ठाकरेंना केलाय. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की दानवेंना आता त्यांच्या पक्षात किंमत राहिलेली नाही आणि त्यावरच राज ठाकरे असे म्हणाले की उत्तर देवांना द्यायचे असतात, दानवांना नाही. राज ठाकरे साहेब सोडून द्या, ते आमचे मित्र आहेत. उद्धव ठाकरेला मी सांगतो की त्यांची कुठं धुपट निघालं त्यांचं, की नगरपालिकेच्या निवडणुका चालू असताना मी राज्यभर प्रवास करतो. पक्षाने मला स्टार प्रचारक म्हणून इतर आमच्या नेत्याबरोबर घोषित केलं होतं. त्यामुळे मला अनेक ठिकाणी जावं लागलं. जात असताना एकेकाळची शिवसेना आणि आताची शिवसेना यातला मला फरक जाणवला. एक दिवस असा होता की आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा विजय असो असं म्हणू शकत नव्हतो. लगेच शिवसैनिक आम्हाला धारदार म्हणता, भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा नाही, शिवसेना भारतीय जनता पार्टीचा विजय असो असं म्हणायला लावायचे. पण ते बिचारे शिवसैनिक आता सध्या गलित गात्र झालेले वाटले. आणि माझ्या लक्षात आलं या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही बिलकुल वीक झालेली आहे. आणि म्हणून मी सांगितलं की या महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर हे दोन्ही पक्ष अस्तित्वात राहणार नाही, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना. त्यामुळे यांचं धुपट निघलं. आणि पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा ते असं म्हणले की रावसाहेब दानवेला पक्षात काही किंमत नाही. ज्या पक्षानं मला 21व्या वर्षी पंचायत समितीचं सभापती केलं त्या पक्षात मला किंमत नाही. ज्या पक्षाने मला 2 वेळेस आमदार केलं त्या पक्षात मला किंमत नाही. ज्या पक्षानं मला 5 वेळेस खासदार केलं त्या पक्षात मला किंमत नाही. ज्या पक्षानं मला केंद्रात 2दा मंत्री केलं त्या पक्षात मला किंमत नाही. ज्या पक्षानं मला राज्याचा अध्यक्ष केलं भारतीय जनता पार्टीचा त्या पक्षात मला किंमत नाही. मी केवळ भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नव्हतो, तर पार्टीत काम करताना, अध्यक्ष असताना 7 वेळेस 35 वेळेस सतत निवडून मला लोकांनी दिलं आणि भारतीय जनता पार्टीने तो मान सन्मान मला दिला. उद्धव ठाकरे साहेबासारखा काळा बुरका घालून, शेपूट खाली घालून मागच्या दारांना मी विधान परिषदेत नाही गेलो. आणि गेले तर गेले 2.5 वर्षात फेल झाले. मी 35 वर्ष यशस्वीपणाने राजकारण केलं. माझी पक्षात किंमत नसती तर मला जे पद आता दिलेत हे पद भेटले नसते. मी साखर कारखान्यात चेअरमन राहिलो, मी बँकेत चेअरमन राहिलो, मी दूध संघाचा डायरेक्टर राहिलो, मी मार्केट कमिटी चेअरमन राहिलो, मी खरेदी विक्री संघात चेअरमन राहिलो. हे माझ्या पक्षानं दिलेलं मला मोठेपण आहे. हे कोण चाललेत आम्हाला म्हणला की यांची पक्षात काही नाही. यांनी फक्त 2.5 वर्ष काढले, त्याच्यात त्यांनी लाच गमावून टाकली. ते काय आमची समोर किंमत आणि किंमत. त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष पाव निवडणुकीनंतर सावरायची कोशिश करावं. अनेक तरुण कार्यकर्ते अजूनही त्यांच्या सोबत आहेत. पण जर का हे पक्ष संपुष्टात येत असेल तर तरुण आपलं भविष्य दुसऱ्या पक्षात शोधल्याशिवाय राहणार नाही आणि हा पक्ष संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. ही माझं त्यांना उत्तर आहे. दादा, जास्तीत जास्त महापालिका कोणाच्या का? भारतीय जनता पार्टीच्या. काल ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांनी असा विश्वास दर्शवला की मुंबईचा महापौर मराठी होईल. भारतीय जनता पार्टीचा होईल. आम्ही काही मराठा थोडी वर्ज आहे आम्हाला.
मराठा मराठा म्हणून त्या मराठ्यांचं काय कल्याण केलं त्यांनी सांगा ना. आमच्याही पार्टीत आम्ही मराठीत, आमचे नेते मराठीत अनेक. मराठी म्हणजे काय? मराठी बोलणारा माणूस मराठी. भारतीय जनता पार्टी मुंबईच्या बाजूने आहे. मुंबईचा विकास व्हावा, मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं आणि मराठी माणसाचं कल्याण व्हावं अशी भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे.